नमस्कार, मी संजय भुकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. एकनाथ शिंदे नाराज. नक्की काय चाललंय? अमित शहाची सुद्धा त्यांनी भेट घेतली. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाऊ यांनी पण अमित शहाची भेट घेतली. काय गडबड चालली, काय राजकारण चाललंय, हेच खरा विश्लेषणाचा आज मुद्दा आहे. शिवसेना, एकनाथ शिंदे हे त्यांची शिवसेना विलीन केली त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये, तर त्यांना मुख्यमंत्री पद दिलं जाईल. हे खरोखर आश्वासन मिळालं असेल का? आणि मिळालं जरी असलं अमित शहा साहेबांच्याकडून, तरी सुद्धा ती शिवसेना विलीन करून मुख्यमंत्री पद घेतील, या नक्कीच दिल्लीतल्या चर्चा आहेत. आणि दिल्लीत तशी बैठकही झालेली आहे, अमित शहाची भेट घेतलेली आहे. आणि काही करून मुख्यमंत्रीपद हे एकनाथ भाऊंना पाहिजे आणि त्याच्यासाठी शिवसेना विलीन करायची, म्हणजे द्विधा मनस्थिती म्हणतात ती एकनाथ भाऊंची आलेली आहे, एकनाथ शिंदे साहेबांची आलेली. मुख्यमंत्रीपद आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यातला सुद्धा कलगीतुरा आता बघतोय राजकारणामध्ये. राष्ट्रवादी अजितदादा आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यामध्ये निश्चितपणानं वादविवाद आहेतच. आता पालकमंत्री पदावरनं तर आपण बघतोयच काय चाललंय सध्या. परंतु अमित शहांच्याकडनं काय गुगली पडली आहे, हाच आज चर्चेचा विषय होऊन बसलाय दिल्लीमध्ये. एकनाथ शिंदे खरोखर शिवसेना विलीन करू शकतात का? काही राजकीय विश्लेषकांनी स्पष्ट म्हटले की ते विलीन करण्याच्या मनस्थितीत आलेले आहेत. आणि असं विलीन केल्यानंतर मुख्यमंत्री पद मिळालं तर अजितदादांची अवस्था, त्यांच्या पक्षाची अवस्था काय राहणार? म्हणजे हे सगळे जर का विषय बघितल्यानंतर काही मंडळी जी एकनाथ शिंदेची एकनिष्ठ आहेत त्यांच्याशी काही जण संपर्क साधतायत आणि त्याच्यात अंदाज घेत आहेत. त्यामधनं असं दिसतंय की काहीही करा, परंतु एकनाथ शिंदे स्वतःचा पक्ष कुठंही विलीन करायच्या मनस्थितीत नाहीत. कुठेही म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये, आणि कुठं करणार आहेत? बाकीच्यांची अवस्था आपण बघतोय. भारतीय जनता पक्षामध्ये ते विलीन करणार नाहीत. स्वतःचं अस्तित्व, स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व हे ते कायम ठेवण्याच्या मनस्थितीत. पण मनस्थितीत जरी ते असले तरी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला एकनाथ शिंदेची शिवसेना पण वाढू द्यायची नाही आहे का? हा खरा कळीचा मुद्दा आहे. एकनाथ शिंदेची शिवसेना वाढायला लागली तर पुन्हा भारतीय जनता पक्षाला सुद्धा पुढच्या काळात अडचणीच आहेत. कारण एकनाथ शिंदे नाही म्हटलं तरी लोकप्रिय होत आहेत आणि झालेले आहेतच. त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीमुळं ते सर्वसामान्य माणसांना भेटतात, ते उपलब्ध आहेत, त्यांची भेट लगेच होऊ शकते. आणि त्यांनी केलेली, मुख्यमंत्री असताना केलेली मदत हे कुणीही विसरायला तयार नाही आहेत. निर्णय क्षमता, हे सगळे विषय बघितले तर एकनाथ शिंदेचं नेतृत्व जास्त न वाढवता त्यांनीच भारतीय जनता पक्षामध्ये आपला पक्ष विलीन केला तर भारतीय जनता पक्षाला सुद्धा एक प्रकारची ताकद मिळेल. शरद पवार साहेबांशी त्यांचे असलेले चांगले संबंध, नुकतंच आता त्यांची भेट झाली, त्यांचं गुणगान पवार साहेबांनी कसं गायलं हे आपण सगळ्यांनी बघितलं. त्याच्यामध्ये उद्धव उबाटा गट कसा नाराज झाला हेही पाहतोय आपण. अशा वेळेला एकनाथ शिंदे आले तर एकनाथ शिंदेची तर खासदार आहेतच, पवार साहेबांची ताकद मिळती का काय असंही ते बघतील. पण भारतीय जनता पक्षामध्ये विलीन करणार का आणि आपलं अस्तित्व हे संपवणार का एकनाथ शिंदे? तर ते संपवणार नाहीत. आता कितीही जरी बाहेर चर्चा झाली, दिल्लीमध्ये जरी राजकीय विश्लेषक आपली मतं मांडत असली तरी सुद्धा आपलं अस्तित्व हे कायम ठेवतील. आणि वेळप्रसंगी मुख्यमंत्री पद नाही मिळालं तरी चालेल, आहे त्याच्यात समाधान म्हणून पक्ष शिवसेना, आपलं पक्ष कसा वाढवता येईल ह्याच्याकडेच एकनाथ शिंदे हे लक्ष देतील, असे त्यांचे जीवाभावाची मंडळी आता बोलून दाखवत आहेत. परंतु एक नक्की आहे की अजितदादांना मुख्यमंत्री जास्त जवळ करतात देवाभाऊ, आणि एकनाथ शिंदेना थोडं डावललं जातंय की काय अशी भावना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहे. मग त्याला सुद्धा कारण हे आहे का? हे राजकारण आहे का? मग ते शेवटी वैतागून आपण भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हावं
मग देवाभाऊंचं काय, मुख्यमंत्री पद खरंच विलीन केलं तर देवाभाऊ हे केंद्रात मंत्री तर होतील किंवा पक्षाचे अध्यक्ष पण होऊ शकतात, त्यांना वेलकमच आहे दिल्लीमध्ये. परंतु हे घडणं सगळं अशक्य आहे असं भारतीय जनता पक्षामधले सुद्धा काही ज्येष्ठ मंडळी यांच्याशी मी स्वतः चर्चा केली तर ह्या सगळ्या रुमर्सचा चर्चा झाली असेल दिल्लीत, प्रस्ताव दिलाही असेल, परंतु एकनाथ शिंदे ह्याला तयार होतील असं वाटत नाही. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.